हॅलो फ्रेंड्स, कशी चालू आहे दिवाळीची तयारी? आता दिवाळी खूपच जवळ येत आहे, तर त्यासाठीच तुमच्याबरोबर मी एक छानसं DIY शेअर करत आहे. मी दरवर्षी दिवाळीसाठी काही ना काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या वर्षी मी मातीच्या उरली बनवल्या होत्या. तसंच यावर्षीसुद्धा मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन इन द सेन्स हे खूप जुनंच आहे म्हणा, पण काहीतरी नवीन ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे मी टी लाईट होल्डर्स बनवले आहेत. तर त्यातले काही जे टी लाईट होल्डर्स आहेत, ते आहेत MDFचे, जे मी ऑनलाईन ऑर्डर केलेले होते. 5-5चा सेट आलेला आणि त्याला मी कलरिंग केलं आहे, मिरर्स लावले आहेत आणि वॉर्निश वगैरे लावून छानसं फिनिशिंग करून ते बनवलेले आहेत. तर जे तुम्हाला इथे सर्क्युलरमध्ये किंवा गोल जे आहे ते दिसत आहेत, ते आहेत सीडीपासून बनवलेले. हो, ज्या सीडी आपल्याकडे पडून होत्या इतक्या वर्षापासून, त्याचा आता काहीच उपयोग नाही आहे. तर त्याचा हा छानसा उपयोग आपण करू शकतो. आणि ह्या टी लाईट होल्डरचा आपण कसा उपयोग करू शकतो 2 प्रकारे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथे मी देवासमोर रांगोळीप्रमाणे हे यूज केलेले आहेत. म्हणजे ह्याचा फक्त आपण मेणबत्ती ठेवण्यासाठीच नव्हे, तर रांगोळी म्हणूनसुद्धा यूज करणार आहोत. आता इथे मी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोरसुद्धा लावलेले आहेत. तसंच आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं व्रत करणार त्यावेळेलासुद्धा आपण सजावटीसाठी हे टी लाईट होल्डर ॲज अ रांगोळी वापरू शकतो. आणि हे दिसायला खूपच छान दिसतं. श्रीकृष्णाच्या जे मागे आहे ती सुद्धा एक MDFची रांगोळी आहे, त्याला मी डेकोरेट केलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवते इथे आपण टी लाईट होल्डरचा आणखीन कसा वापर करू शकतो. तर मी इथे रांगोळीची एक बेसिक पट्टी बनवलेली आहे. आपण कुठचा पण कलर घेऊ शकतो. तर जसं आपण दरवाजाच्या समोर किंवा भिंतीच्या साईडने अशी फक्त आपल्याला चाळणीने रांगोळी चाळून टाकायची आहे आणि त्याच्यावर हे जे टी लाईट होल्डर्स आहेत ते आपण तिथे प्लेस करायचे आहेत. बघा किती छान लूक येतो आहे ह्याचा. जसं काही आपण इथे रांगोळीच काढलेली आहे. म्हणजे ज्या लोकांना अजिबात रांगोळी काढता येत नाही आणि किंवा करायला खूप आळस येतो आणि आपल्याला भरपूर कामं असतात दिवाळीमध्ये, की आपण काय काय करायचं तर सगळंच असतं पण वेळ नसतो, किंवा ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी हा खूप छान ऑप्शन आहे, की सगळ्यांनाच पूर्ण दिवाळीचे 4ही दिवस सुट्टी नसते, पण रांगोळी तर काढायची हौस सगळ्यांना असते आणि रांगोळीशिवाय दिवाळी तर अपूर्णच आहे. तर त्यासाठी हा एक सुंदर ऑप्शन आहे. हे जे फक्त टी लाईट होल्डर्स आहे ते प्लेस करायचे आहेत. त्याच्या तुम्ही मध्ये दिवे ठेवू शकता किंवा मेणबत्त्या ठेवू शकता, किंवा आपण त्याच्यावरतीसुद्धा ॲज अ टी लाईट होल्डर ते वापरू शकतो. आता जर आपल्या दरवाजाच्या समोर आपल्याला रांगोळी काढायची असेल तर आपण कशी काढू शकतो हे आपण पाहूया. मी एक फक्त साधं नॉर्मल गोल रंग पाडून घेतलेला आहे आणि आपल्याला हवे तेवढे आपण ही मोठी करू शकतो. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन करू शकतो. मी तुम्हाला फक्त बेसिक एक आयडिया येण्यासाठी हे दाखवत आहे, की आता ह्या नॉर्मल ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही ते सुद्धा खूप छान प्रकारे रांगोळी काढू शकतात. हे फक्त दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर ह्याच्यावर आपण व्हाईट डॉट्स काढून त्याच्यामध्येही टी लाईट होल्डर्स ठेवू शकतो. प्लीज तुम्ही माझ्या रांगोळीला जज करू नका, कारण मी आणि आश्वी शूट करत असतो आणि मला शूट करायची अजिबात अजून सवय झालेली नाही आहे किंवा मला एवढी आयडिया नाही आहे. तर मला फक्त एक तुम्हाला दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे, की हे टी लाईट होल्डर्स आपण कशाप्रकारे वापरू शकतो. तर बघा किती सुंदर दिसतं आहे. हे टी लाईट होल्डर्समुळे खूप छान लूक आलेला आहे. आता मी माझ्याकडे होते ते सगळेच लावले, एवढे सगळे लावायची गरज नाही आहे. थोडे ठेवूनसुद्धा खूप त्याचा छान डिसेंट लूक येऊ शकतो. मला फक्त तुम्हाला हे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला माझा हा DIY आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक यू.